उद्यापासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होतीये। पावसामुळे मैदानी चाचणीच्या गुणांमध्ये फटका बसण्याची शक्यता असल्याने मैदानी चाचणी 2 महिने पुढे ढकलावी अशी मागणी उमेदवारांनी केलेली आहे आणि याच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांनी। दादा, नेमकं काय म्हणणं आहे आपलं? मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यात पोलीस भरती होते। साधारण 2 वर्षानंतर पोलीस भरती आलेली आहे आणि आम्ही एवढे प्रॅक्टिस वगैरे करतो। आता उन्हाळ्यात पहिले, हिवाळ्यात पहिले म्हणजे ग्राउंड वगैरे व्हायचे आणि सध्या आता म्हणजे पावसाळा आलेला आहे। तर आपले जे महाराष्ट्रीयन मान्सून बघता जून जुलै आणि ऑगस्ट पर्यंत पाऊस असतो। तर आमची अशी मागणी आहे की 3-4 महिन्यानंतर भरती म्हणजे ग्राउंड घेण्यात यावं। निश्चितपणे दीदी, काय सांगशील पावसाळ्याचा कसा परिणाम या तुमच्या मैदानी चाचणीवरती होऊ शकतो? साधारणतः ज्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की म्हणजे पावसाळा सुरू झाला आहे तर ज्या ज्या ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे तिथे 100 मीटरच्या ट्रॅकवरती शेडची अरेंजमेंट करण्यात येणार आहे। जर त्या पद्धतीने घेण्यात आले तर ते उत्तम आहे आणि जर तशी अरेंजमेंट नाही झाली तर त्याचं नुकसान, त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या ग्राउंडवरती होणार आहे। फक्त सर आमचं एवढं सांगणं आहे, तुम्हाला जर भरती घ्यायची होती तर लोकसभा इलेक्शन ज्या शेवटचा टप्पा संपला तेव्हा तुम्ही भरतीला सुरुवात करायची होती, जेणेकरून आम्हाला म्हणजे काही उन्हाळ्याचे दिवस काही पावसाळ्याचे दिवस यामध्ये आम्हाला भरती देता आली असती। पण आता एरिया आम्ही उन्हाळ्याच्या भर उन्हाळ्यामध्ये पाऊस प्रॅक्टिस केली आणि आता पावसाळा सुरू होतोय। पावसाळ्यामध्ये जर पाऊस आला तर आमचं कसं काय होईल? आणि त्यात आम्ही पोलीस भरती करणारे सर्वसामान्य परिस्थितीचे पोरं आहे। मी आता मुंबईला फॉर्म भरलाय। मुंबईला माझा ग्राउंड कुठे येईल आता मला ठाऊक नाही। मी तिथे गेल्यानंतर कुठे झोपायचं, कुठे राहायचं? तर मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की फक्त 1.5 महिने भरती लांबवावी। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, जर पाऊस आला आणि मैदानात चिखल झाला तर त्याचा परिणाम आमच्या मैदानी कामगिरीवरती होईल। त्यामुळे ही भरती 1.5 ते 2 महिने पुढे ढकलावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होते आहे। कॅमेरामन प्रदीप राजपूतसह भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, धुळे।